नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार मुलांच्या आवडीची चायनीज भेळ. त्यासाठी आपण कोबीचा कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. हिरवी मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपण सर्वप्रथम हिरवी मिरची टाकली, त्याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकलेली आहे. तर ही साहित्य आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचं आहे, फक्त त्यांचा नॉर्मलचाच आपला कचरटपणा काढून टाकायचा आहे. अगदी 2 मिनटंच आपण हे परतवून घेणार आहोत. तर आपण आता हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची टाकून घेतलेली आहे. ती 1 मिनिट आपण परतवून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण कोबीचा कांदा टाकून घेणार आहोत. तो देखील आपण परतवून घेणार आहोत. अगदी 2 मिनिटच हे साहित्य आपण परतवून घेणार आहोत, कारण आपलं हे साहित्य अगदी जास्त प्रमाणात नाही शिजवायचे. मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी अगदी झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे. मग बाहेरचे आणून देण्यापेक्षा घरच्या घरी हा पदार्थ तयार केला तर अगदी छान असा लागतो चवीला, व मुलं देखील आवडीने खातात. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी अगदी छान आणि चविष्ट असा पदार्थ आहे. तर आपण आता सर्व साहित्य एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये कोबीचा कांदा ते सर्व आपण आता पातेल्यात टाकून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपण एक करून सॉस, सर्वप्रथम शेजवान चटणी, नंतर रेड चिली सॉस, टमॅटो केचप, सोया सॉस, त्यामध्ये आता आपण चायनीज भेळची शेव टाकून घेणार आहोत व सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत. छान अशी चविष्ट अशी चायनीज भेळ तयार होते व मुलं देखील आवडीने खातात. तयार आहे आपली झटपट आणि चटपटीत अशी चायनीज भेळ. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद. व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यावरती आता आपण परत थोडासा साधा कोबीचा कांदा चिरलेला टाकून घेणार आहोत व मुलांना सर्व करा. तर कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.